मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग असणार आहे फोटोशूट रिलेटेड ब्लॉग असणार आहे। ऍक्च्युली मी उमेश गाडी चालवते आणि अभिषेक आम्ही तिघे जात आहोत पवनाला नाही, असंच अजून असं ठरवलं नाही लोकेशन, बट प्लॅन आहे की पवना डॅमला जाऊन आम्ही शूट करणार आहे। हा ब्लॉग त्या रिलेटेड असणार आहे, समथिंग युनिक करायचा प्रयत्न करणार आम्ही या ब्लॉग मध्ये। तर बघूयात कसा ब्लॉग होतोय। उमेश आहे कसं जरा असं जरा गर्लिश कर ना, जरा गर्लिश रे एकदम असं मुलीसारखं। मित्रांनो, आपण या मर्सिडीज मध्ये कधी फिरणार, कधी आपले दिवस येतील असे? टाइम काय झाला आता? वॉच नाही आणलंय। ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं 3 वाजता, बट या मूर्खांनी जो मागं बसलाय का, हा ह्याने उशीर केला आणि त्यामुळे आता आम्ही ओके हा तर असं ठरलं होतं की 3 वाजता निघायचंय, बट काही कारणास्तव आम्ही आता लेट निघालोय। लवकरात लवकर आम्हाला लोकेशनला पोहोचायचंय, कारण की सनसेट असंच होऊ शकतो म्हणजे पोहोचेपर्यंत सनसेट होऊ शकतो। तर सनसेटच्या अगोदर आम्हाला शूट करायचंय। तर मी आउटफिट पण घेतले सध्या। मी असं ह्याला काय बोलतात रे, बनियान सँडो बनियान, जे काय आमच्या भाषेत, आम्ही मराठी भाषेत बनियान म्हणतो। तर मी आता बनियान आणि नॉर्मल आउटफिट घालून असंच बसलोय कारमध्ये। तिकडे गेल्या मी आउटफिट चेंज करून लगेच आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे। होपफुली चांगलं होईल शूट। आणि कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा। टाकला अजून टाकलं नाही मी, म्हणजे टाकलाय मी ऍक्च्युली टाकलाय मी। हा ब्लॉग कसं आहे, मी काल शूट केला होता तो ब्लॉग, आणि आज तो ब्लॉग मी उद्या पोस्ट करेल, आणि हा ब्लॉग मी त्याच्यानंतर पोस्ट करणार आहे। सो म्हणजे परवा, म्हणजे हा ब्लॉग तुम्ही बघत असाल आता। जर मागचा ब्लॉग, जर तुम्ही जिमचा ब्लॉग पाहिला नसेल तर जाऊन बघा। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। 2 शब्द बोला, जय हिंद, जय डोंगराज। आधीच काहीतरी किस्सा झाला की इथं मर्डर झाला म्हणून, नाही का, एका मुलाने एका मुलीचा मर्डर केला। ऍक्च्युली हा किस्सा सांगतोय, ह्याला आणि याच्या फ्रेंडला, फिमेल फ्रेंडला पकडलं होतं पोलिसांनी। कुठे? देऊला। का पकडलं होतं? का म्हणजे आम्ही 2 जण असं अननोन प्लेस वरती, नाही का, एकदम शांत अशा जागेला गेलो होतो। अननोन पर्सन सोबत तो अननोन प्लेस वरती जात असतो। शब्दांवर दाबा, नाहीतर दावा तुमच्या तोंडात येणारे शब्द सुमणे सांभाळा। सोडायलाच तयार नव्हता रे तो बाबा। उमेश सावकाश जाऊ दे। सावकाशच आहे, पब्लिक समोरून हटतच नाहीये। गधडे बघतय बस, लाज वाटते आता। असं कॅमेरा समोर घ्यायला, तसलं तोंडासमोर घेऊ नकोस। उमेशला चक्क कॅमेरा समोर लाज वाटते। तो फोटोग्राफर आहे, आणि फोटोग्राफर असून तो कॅमेरा समोर लाजतोय। तुम्हाला उमेशचा हिडन टॅलेंट माहिती का? त्याला नृत्य खूप चांगलं करता येतं। नृत्य म्हणजे कळते तुम्हाला कोणतं नृत्य? वरात डान्स। वरात नाही रे, वरात नाही, ताजी बाबाला डान्स भारी करतो आपला उम्या। ऐका मित्रांनो, आता आम्ही लोकेशन बघतो इकडे जवळपास कुठे शूट करायला चांगलं लोकेशन मिळतंय का नाही। तर इथे असे लोकेशन्स आहेत। नेक्स्ट
नेक्स्ट लोकेशन बघूयात. नेक्स्ट लोकेशन जाताना बघू इथं ट्राय मारू. जाताना ते आवडलं मला रिटर्न जाताना. बरं ठीक आहे. आधी तिकडे समोर शूट करूयात पुढे जाऊन, मग येताना रिटर्न मागे येऊ. काय म्हणतो? काहीतरी करू आपण. फक्त लक्षात ठेवा लोकेशन. अरे इथं भत्त पण आहे भाई. आई जेवण जेवण आहे जेवण. आई चटकन म्हटली जेवण करून जा. आई म्हणाली पोरा जेवण करून जा. जर तू जेवण केलं नाहीस तर काय? अरे मित्रांनो, जेवण केलं नाहीस तर पुढे बोला. तर तू उपाशी राहशील. म्हणून मी जेवण करून निघालो होतो घरातून. उमेश, तू जेवलास? होय होय, मी जेवण केलं. हो, हिनी पण जेवण केलं, मीनी बी जेवण केलं, आणि तुम्ही पण केलं, मीनी पण केलं, आणि हिणी पण केलं. तुम्ही केलंस का? केलंस का? हगलंस का? तुम्ही केलं का जेवण? हा, तिकडे होईल, करता येईल. येस येस. हे असे पुढं पण आहेत. मग पुढं तर डायरेक्ट ओपन आहे. डोंगर बिंगर आहे. डोंगर आणि रान आहे. इथे पण करता येईल शूट. हे असे लोकेशन्स पुढे खूप आहेत. मोठे मोठे ना रान आहेत डायरेक्ट. ऐक ना. ठीक आहे. सॉक्स रे. हा ठीक आहे. मित्रांनो, आता लोकेशन वरती आलेलो आहे आम्ही. इथं बघू कसं होतंय शूट. तुम्हाला लोकेशन दाखवतो. हे या ओपन लोकेशन वरती आपण शूट करायचा प्रयत्न करणार आहे. गन लोड होते. गन अंडो. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार. रडता नाही घेतलं. स्ट्रगल नाही. वेडिंग फोटोग्राफर. मित्रांनो, जर तुम्हाला वेडिंग फोटोग्राफर हवा असेल तर उमेशला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट. काय चेकआउट करतो तुम्ही? काय करतो मग? चांगलं वाटतं की? अबे आउटफिट चांगलं वाटतंय. हा, भारी दिसते की. चांगलं हा हा नाही आला बाबा. कुठला? हा मागचा दाखव. भारी आलेत की. हा मस्त आला. एडिटिंगची गरजच नाही मला तर वाटते. आउटफिट मला असं घाण नाही आवडते रे. काय माहिती, भारी आले फोटोचं नाही. आउटफिट असं काही युनिक नाही वाटत ते. असं ते कंट्रोल करू शकतो ना एडिट मध्ये. नको डोळ्यात. भाऊला आउटफिट नाही आवडलेलं. चेंज कर पुढे थोडस आणि मग मागे. भाई मी टॅन होतोय. काय असतो मित्रांनो? परत एकदा आउटफिट चेंज केलं मी आता. इकडचं लोकेशनचं शूट झालेलं आहे. तुम्हाला जर माझे पोस्ट बघायचे असतील तर मला इंस्टाग्राम आय डीवरती फॉलो करा. इथं मी इंस्टाग्राम आय डी मेन्शन करतो आहे माझी. आता बघूयात. अजून एक लोकेशन आहे, तिकडे जाऊन आता शूट करणार आहे आम्ही. या आउटफिटवरती शूट करायचं आहे. सो बघूयात कसं होतं शूट. लेट्स गो. आता कुठे जायचं? हॅपी होली. रंगपंचमी होती वाटतं. भाऊच नाही देत. मला तेच भारी वाटलं मला. पण गाडा होता. कोणता वाला? हिरवं गवतात. नारळाच्या झाडाच्या साईडला गेला होतास का तू गवतात?
मस्त मस्त. ह्याला काहीतरी बोलायचं होतं बट कसं आहे ब्लॉग चालू ना मित्रांनो म्हणून तो काय बोलत नाही म्हणून तो शांतता घेतो. भावनाओं को दबोचे हुए भावनाओं को दबोचे हुए अपने मन को कब कंट्रोल करते हुए. चला जाऊयात तिकडे जाऊ शूट करायला. या आउटफिट वर तिथं पण होईल. काय बोलतो तुला काय वाटतं कुठं या कॉर्नरला ट्राय कर ना फोटो. तेच भाई डीमार्ट का माल है, ऐसे ना समझो कि डीमार्ट से लोकल है. कितना को लिया मालूम क्या? 80. याच्या उभं 80. याच्या उभं बच्चा डोंगूर पे उभा है. डोंगूर डोंगूर. ओ भाई एक नंबर एक नंबर. आंखों की गुस्ताखियां माफ हो. एक टुक तुम्हें देखती है जो नहीं पता. साले को गाना नहीं आता, गाना बोलने चला है. नो आज आहे रंगपंचमी. उमेश तुला रंगपंचमी खेळायची का? हे भाई मागून कलर घेऊन आली. लावल डायरेक्ट तोंडाला अर्धांड. बंड रे मित्रांनो. ऐक ना, दंड हा बंड आणि हा येडा. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मित्रांनो या आउटफिट वरती शूट झालेला आहे. जर तुम्हाला फोटोशूट्स करायचे असतील तर उमेश फोटोग्राफी या पेजवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ह्याला तुम्हाला महिंद्राच्या करू शकता. याला तुम्ही ब्लॉक करू शकता. नाही तुम्हाला जर महिंद्राच्या गाड्या घ्यायच्या असतील तर अभिषेक पोपळ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर माझा हाय आता आउटफिट चेंज करून पुढे चाललोय पुढच्या लोकेशनवरती भेटूयात. बाय. आता मित्रांनो पुढे एक छोटासा ब्रिज आहे तिकडे शूट करायचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. तर बघूयात कसे येतात तिकडे पण. आणि तिथे आता व्हाईट शर्ट घालून शूट करायचा चाललंय विचार करतोय आम्ही. सो लेट्स सी. तुला काय वाटतं मग कसं होईल शूट? एक्सपोजर खूप मारतंय. ओके ठीक आहे. हां हेच चांगले तू हेअर का वाढवतो पण? कर्ली कोणी सांगितलं तुला हेअर कर्ली करायचे तुला? कर्ली मीन्स बघायला मीन्स बघायला. अरे ऑलरेडी आहे ना, जाऊ द्या ते दाखवलं असतं. ऑलरेडी तुझे केस कर्ली आहेत. हा मग तसे आहेत तसे थोडेसे. मी पण करू का कर्ली? नको रे. सीन असा आहे की गाडी भावाची घेऊन आलो. भावाला अर्जंट जायचंय. तो बोलला 7 वाजेपर्यंत 7:30 नाही 6:30 पर्यंत 6-6:30 पर्यंत ये. त्यांना हॉस्पिटलला जायचंय. बट आता वाजलेत तरी बऱ्यापैकी शूट झालेला आहे मित्रांनो. 5:42. बऱ्यापैकी चांगला शूट झालेला आहे. कोणत्या? आता अभिषेक स्प्राईट आणि पाणी घेऊन आलेला आहे. फायनली भाई पाणी पिणार आहे आम्ही. 2 तासानंतर आम्ही पाणी पिणार आहोत. खूप असं बरं वाटते ते पाणी बघून. सो लेट्स सी. पाणी कॅमेरा पकड. लेट्स गो. थँक्यू अभिषेक. कुठे गेला? ए जाड आहे. अरे अबे कुठे? दिसला 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 दिसला. जीव घेतात. मित्रांनो तुम्हाला लोकेशन कसं वाटतंय बघा. तुम्हाला फोटो नंतर मी आता लोकेशन दाखवू रे त्यांना. अबे मित्रांनो आता आम्ही
काय माहिती कोणाचं शेत आहे, त्या शेतात येऊन आम्ही आता शूट करतोय. परमिशन घेतली का? परमिशन घेतोय आणि त्या सनसेटच्या अपोजिट जाऊन फोटोशूट करतो. आणि हे माझा आउटफिट आहे. आउटफिट दाखव, हे आउटफिट आहे. सो बघूयात रिझल्ट कसे येतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. आधीच घेतलं केसर कदम. तुला एक सांगू का, आब्याला तू एवढं विश्वासाने शूट करायला सांगितलंय, पण आब्याने एवढा गू खाल्लाय ना त्याच्या ब्लॉग मध्ये. आब्याला मी शूट करायला लावलं होतं की बाबा तू माझा ब्लॉग शूट करशील व्यवस्थितपणे, पण त्यांनी काहीच म्हणजे पद्धतशीर जो आपण गू खातो ना तसा त्यांनी किती गू खाल्लाय. 1 किलो 250 ग्रामवर एक्स्ट्रा. बघ आता मी इकडं पण खातोय 10 ग्राम एक्स्ट्रा. माहित नाही मित्रांनो व्लॉग कसा शूट झाला. जर तुम्हाला व्लॉग नसेल आवडला तर बघा, ह्याच्यामुळेच तुम्हाला व्लॉग आवडणार नाही. बाकी मी माझं काम व्यवस्थित केलंय, उमेशने त्याचं काम व्यवस्थित केलंय. व्लॉग काढायचं काम अभिषेक हागलाय. आउटफिट माझं आहे. आता उमेशला घालायचं आउटफिट. हा शर्ट माझा आणि तू त्याच्यात पण असं चाल रे. मित्रांनो ऍक्च्युली मैत्रीमध्ये असं शर्ट तुझा माझा काय नसतं. आता हे कसं आणि आता काय बोलत होता आउटफिट माझा, ते चालतं तुला कसलं आहे बघ पलटी. चला उमेशचा शूट करूयात आता. आता आमचा सूरज पाटील फोटो काढत आहे, त्याची तशरीफ दाखवत. तशरीफ दिखाते हुए फोटोशूट चालू है यहाँ. खच्ची वाला लुक दे रहे हैं उमेश सर. उसके साथ उसकी तशरीफ भी हिल रही है. तर मित्रांनो 3 आउटफिट वरती शूट झालेलं आहे आणि 3 लोकेशन वरती शूट झालेलं आहे आणि अशा प्रकारे आमचं शूट झालेलं आहे. अजून काय सनसेट झालेला आहे. आता आम्ही घरी जात आहे. पुढे आलो आहे. ये कुछ ज्यादा ही मतलब कुछ भी. ह्याच्या आधीचा जर तुम्ही व्लॉग पाहिला नसेल तर जाऊन तो पण बघा, नक्की तुम्हाला तो आवडेल व्हिडिओ. आणि होपफुली मी इथून पुढे व्लॉग्स कंटिन्यू करेलच ना रे. म्हणजे मला ऑब्व्हियसली मला ते करावं लागणार आहे. सो मी करणार आहे. इथून पुढे मी व्लॉग करणार आहे. आणि होपफुली जसं तुम्ही मला आधीच्या व्लॉग्स मध्ये सपोर्ट केला होता तसा या व्लॉग मध्ये देखील तुम्ही सपोर्ट कराल ही अशी इच्छा तुमच्या आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग गाईज. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. ही इच्छा बाळगतो ही इच्छा. बस एवढंच बोलेल. जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भरपूर प्रेम द्या. एवढंच बोलेल. टेक केअर. बाय बाय. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.